आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। रात्री 11:30 पर्यंत रंगली सभा। शक्तीपीठ विरोधी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित। एकच जिद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द। या निर्धाराने शक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा आता अधिक तीव्र होताना दिसत आहे। सांगली जिल्ह्यातील भाग्यनगर येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी व ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण सभा पार पडली। रात्री तब्बल 11:30 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा शासनाकडे सादर करण्याच्या हरकती तसेच शेतकरी हितांशी संबंधित विविध विषयांवरील सखोल चर्चा करण्यात आली। ॲडव्होकेट दीपक लाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सभेला परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली। यावेळी आंदोलनात सक्रिय सहभाग घेणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला। दरम्यान 20 जून रोजी कुंडल बलवडी फाटा येथे आयोजित करण्यात आलेली शक्तीपीठ महामार्ग विरोधी सभा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट दीपक लाड यांनी दिली। तसेच पुढील सभेची तारीख आणि ठिकाण याबाबतची सूचना लवकरच शेतकरी बांधवांना देण्यात येईल असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। शक्तीपीठ महामार्गाला विरोध कायम ठेवत एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द हा निर्धार पुन्हा एकदा भाग्यनगरच्या सभेतून घुमला आणि आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार शेतकरी बांधवांनी केला आहे। प्रतिनिधी कीर्तिका या ठिकाणी येत असताना गेले महिन्यापासून या ठिकाणी मनोजदादा डोळ्याला डोळा आणि खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करून या ठिकाणी 2 महिने झालं आज लढतोय। आम्ही ज्या ठिकाणी एल्गार पुकारला ते गाव गोगाव, त्या गोगाव गावाची 600 एकर जमीन जात होती आणि त्या ठिकाणी पंडित कोळेकर सारखा शेतकरी, त्याची आई 90 वर्षाची, डोळ्यात पाणी काढून त्या सभेला आमची यायची आणि ती सांगायची माझ्या 10 पिढ्या त्या शेतीवरती पोचल्या आणि खऱ्या अर्थानं तुम्ही काय करणार आहे। त्यावेळी सांगितलं आम्ही शासन जरी नाकारते असलं, प्रस्तावित सरकार नाकारते असलं तर या ठिकाणी क्रांतीभूमी कुंडलमधला दीपक लाड हा नाकारते नाही। तुमच्या समोर प्राण गेला तरी बेहतर, पण तो शक्तीपीठसाठी एक इंच जमीन जाऊन देणार नाही हा एल्गार पुकारला। खऱ्या अर्थानं गांधीगिरी मार्गाने 1 महिना आंदोलन केलं। या भूमीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी इथल्या भूमीत रक्त सांडलंय। खऱ्या अर्थानं गिलबर्ट सारखा एक अधिकारी, तुषार देवची नाव आहे त्याला या ठिकाणी का आणलंय हे आम्हाला कळत नाही का। आणि तुझी पोलीसगिरी त्या ठिकाणी दाखव ज्या ठिकाणी सांगलीमध्ये 13 वर्षाच्या नातवाचा खून झाला। अरे त्या नातवाचा काय दोष होता? भांडणं एकाची आणि त्या ठिकाणी गांजा चिरतून असे हल्लेखोर खून करतात। त्या ठिकाणी तुझी दोषीगिरी दाखव। नागेवाडीनी भाग्यनगर मध्ये दोषीगिरी तुमची पोलीसगिरी दाखवायची गरज नाही। खऱ्या अर्थानं 3 वाजता माता भगिनी जागा झाल्या आणि त्या खऱ्या अर्थानं तुम्ही जो एल्गार पुकारला महाराष्ट्रातलं आंदोलन जिवंत केल्याबद्दल खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। मगाशी सांगितलं की पाठीमागची लोक आहेत ती सुद्धा पळाले पाहिजे, कारण आज तुम्ही सुपात आहे आणि ही ताकद असती तर खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा उद्या सुपाची जात्यात जाणार आहे। यामुळे पोटतिरीक लक्षात घ्या, पोटात आपल्या चुकते आपण व्हावा मागायचा आहे। या भूमीतच या खानापूर तालुक्यातच माझा आजूळ आहे। या आजूळला येत असताना 15-20 वर्षापूर्वी 9वी 10वीला असताना या ठिकाणी चिल पाकडून फिरत नव्हतं। खऱ्या अर्थानं गलाई बांधवांच्यामुळे या गावाला एक वैभव प्राप्त झालं। या ठिकाणी 4 पैसे आले आणि खऱ्या अर्थानं संघर्ष करून इथल्या जमिनी अत्यंत सुपीक केल्या, पवित्र केल्या आणि 10-20 वर्षामध्ये आमच्या मुली इंजिनिअरिंगला जायला लागल्या, कोण वकील व्हायला लागलं, कोण डॉक्टर झालं। खऱ्या अर्थानं आमच्या भागातली पोरगी इकडे पलूस तालुक्यात तासगावला देताना सुद्धा पावलं विचार करत होतं। हसायची काही लोक, काही सांगायचं आम्हाला डोळ्यातला वेदना या ठिकाणी आम्हाला सांगू वाटत नाही। आणि अशा पद्धतीने 15-20 वर्षामध्ये मनोज दादा कुठे जर आपल्याला प्रतीक्षा मिळाली, कुठतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी आम्हाला माणसं नाव नाही लागली आणि हे सगळं तुम्हाला आम्हाला डोळ्यात तुमच्या झोपायला लागलं म्हणून हा शक्तीपीठाचा खाट तुम्ही आमच्यावरती घातलाय। कुणी तर नागेवाडीतनं भाग्यनगरमधून अर्ज केलता का? मुंबईत कुणी अर्ज केलता का? तासगाव मधून कुणी अर्ज केलताय? एक अर्ज कोणी केला नाही शक्तीपीठसाठी। मग हे भूत तुम्ही आमच्या मानगोडीवरती का लागताय? खऱ्या अर्थानं मला सांगायला वाईट वाटतं या ठिकाणी 440चा गट आहे, जो 440चा गट आहे तुला काय मला माहित नाही, पण तू 26 एकर जमीन जात्या। छोटा गट आहे गट नंबर 95 त्यामध्ये 53 गुंठ जमीन जात्या।
नुसत्या एका गटातली. त्याचबरोबर 441 ह्या भाटीनगर मधला गट आहे, 15-16 एकर जमीन जात्या. या गावातली 400-500 एकर जमीन ही जात्या. शासन आपल्याला काय सांगते ना, 5-10 लाख रुपये मगाशी रेडिएशनचा दर सांगितला, अजून दर निश्चित नाही. 2 पट की 2.5 पट की 3 पट 4 पट दर निश्चित नाही. त्यामुळं अर्थशास्त्र त्यांचं पक्क नाही, रेडिएशनचा दर पक्का नाही, आणि जरी तो दर दिला तर त्याला 15-20 वर्षे लागतील. अशा पद्धतीनं आपली माणसं जी आहेत ती तरुण पिढी म्हातारी होईल तेव्हा पैसे मिळतील. खऱ्या अर्थानं भाग्यनगर मधलं फक्त ज्या जमिनी जाणार आहे 400-500 एकर, त्याचं जर अर्थशास्त्र काढलं तर किमान 600 ते 700 कोटी रुपयाचं फक्त माझ्या भाग्यनगरचं नुकसान होतंय. अरे लाज वाटते तुमची मला, एवढे एका छोट्या गावातलं एवढं आर्थिक नुकसान तुम्हाला करायचा कुणी अधिकार दिला? आणि नुसतं 600 एकर जात नाही, 600 एकरच्या आसपासचं ते खरं तर त्यांचा जे ड्रीम प्रोजेक्ट आहे गडकरीचा, परत त्यानंतर त्या ठिकाणी कॉरिडॉर होणार आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.